आता बाई खरंच पण तुम्ही आज काम लय लहान केलं. पण मी तुम्हाला काय समजत होते तुम्ही काय केलं आज? अहो काय समजून राहिली तू? तुला काय समजते नाही तर हे पैसे त्याच्याच होते. त्यानं आला त्या दिवशी माझ्याजवळ दिले. आता तो म्हणे मी जातो म्हणे. मग आणि सांगायला आलता. मग त्याला म्हटलं बापा तुझे पैसे घेऊन घे म्हटलं. मी चालली जाईन म्हटलं आराम करायला आणि भुलून जाईन म्हटलं. म्हणून त्याला आणून दिले मी. आपले पैसे वय काय ते घरातले त्याचेच वय त्याला देऊन राहिली. त्यात हो म्हणे आई म्हणे पडून जाईन म्हणे. तर ठेव म्हणे 20,000चे कपडे आणले म्हणे 30,000 हे घे म्हणे तू. तिच्या बापाने दिले होते म्हणते ना खरेदीले ते पैसे वय म्हणते ते. आता बाई तुम्ही सगळ्याला खोटं बोला. सगळे सोबत हे करा पण माझ्यासोबत नका करू. मला सगळं माहित आहे. त्या दिवशी म्हटलं येईन म्हटलं 50,000चे कपडे आणले पूर्ण. हा आणि मग आता तुम्ही म्हणून राहिले 20,000चे आणले. असं कसं? हे कसं होईल? मला मला कोण बा तुम्ही खोटं बोलता माझ्यासोबतच? हे इथे काही करायले. हा आम्हीच दोन सुना राहतो नाही तर मग आम्ही असं म्हणत नाही तुम्हाला का आम्हाला द्या म्हणून. पण बा तुम्ही आपले सगळेचे जमा केलेले पैसे द्यायला कसे देता बा? असं म्हणून राहिली मी. एवढंच म्हणायचं आहे मला. बाकी काही नाही म्हणायचं आहे. काय रे बा सुमित कशी बोलते? हाय अरे कोणाची ठेवत नाही ते. कोणाला अशीच बोलते. वहिनी तुम्हाला असं आईसोबत बोलणं शोभत नाही म्हटलं. हा आता तसं पाहिलं आता दिले तर नाही आईनं माझे पैसे होय. पण समजा आईनं दिली तर काय झालं? मी पोरगं नाही घ्या घरचं. मी पोरगं होय माझ्या तेवढा अधिकार बनते ना का मला तेवढं देऊ शकते म्हणून. असं कसं मला का वाऱ्यावर सोडलं काय का मला पैसे नाही देऊ शकत म्हणून? बापूजी हा काही घ्यायसाठी माहिती आहे का करायला लागते म्हटलं. कर्तव्य पार पाडायला लागते तेवढं. कोणतं कर्तव्य करून राहिले तुम्ही एवढ्या दिवसाचे? ना तुम्ही करून राहिले ना तुमची बायको करून राहिली. एक कप चहा नाही करून राहिली. ते किती दिवस झाले? आज माझी तब्येत खराब होती तर तिने एक कप चहा तरी केला काय कोणासाठी? आणि आता बाई तुम्ही तुमचंही चुकते म्हटलं. की आली तेव्हापासून बसलीची बसली आहे. जशी काही अशी गुडिया आणून ठेवली आपल्या घरात. हा अच्छी अशी बसलीची बसलीच राहते म्हटलं. आणि तुम्ही तिला म्हणता हा आराम कर जेवून घे भूक लागली असं हे आण ते आण. आणि आम्हाला म्हणता कधी जाय जरा बरं आराम करून घे का जेवली का नाही जेवली? हा इथं भेदभाव दाखवता सुनी पोरईत. आणि मला सांगून राहिले अजून कमी अशी वागत नाही म्हणून. बघितलं सुमित कशी जडते मला ही जड खोकडी बाई. बरी तुला सांगितलं ना मी कोणाला ऐकत नको जाऊ आणि टेन्शन नको घेत जाऊ. तुला काय लागते काय नाही फक्त मला सांगत जा. मी आहे ना. मी समर्थ आहे ना करायला तुझं. मग कशाला आणि तुला मी म्हणतो का काम कर म्हणून. मग काही टेन्शन नाहीये. आणि हो आपल्याला कधी जायचं पप्पांकडे ते सांगितलं मी तुम्हाला. पाहिला आहे बाई हा केवढं हित आहे तिचं. जो काम नाही करत का नाही त्याचंच आहे म्हटलं सगळे लिहित खरंच आहे. हा आजपासून मी काम नाही करत. तुम्हीच करा तुमच्या घरातले कामं. तुमचंच घर आहे नाहीतरी आम्हाला म्हणत राहता माझ्या घर आहे. आता तुमचं घर आहे की नाही तुम्हीच करत जा कामं. नाही तर मग पहा एक काम मी करतो ना एक काम तिला करायला लावा आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी जाईन ना तर त्या दिवशी गेली तर ठीक. नाही तर मग इथं आहे तोपर्यंत तिला कामं करायच लागल. वहिनी बोलत नाही त्याचा फायदा नका घेऊ जास्त. काय म्हणतो मी म्हटलं तिले हे तिच्या बापाच्या घरी काम नाही सांगत ना मी सांगत ना तिचे बाबा सांगत. तिच्या घरी एवढं मोठं नोकर चाकर आहे आणि तुम्ही इथं आल्यावर तिला काम करायला लावता काय? तिला काम करायची सवय नाही आहे आणि गरजही नाही आहे. हा तुम्ही म्हणाल ना तर आजच निघून जातो म्हटलं आम्ही इथून. मला फक्त सांगा माझ्या अधिकार नाही आम्ही इथं. हा माझ्या घर मी लाईनाचं मोठं इथं झालं शिकलं इथं शिक्षण झालं सगळं झालं माझ्या इथं. हा आणि आता आलो 4 दिवसासाठी तर राहून देत का तुम्ही लोक? अरे काहीलेच बोलता रे बापा एकामेकाले. हा वाद करून राहिले निवड घरात त्या पैशासाठी आणि इकडे ते पैसे. बापूजी मी नाही म्हणत तुम्हाला निघून जा म्हणून. तुमचंच घर होय. आम्ही काही आणलं नाही कुठून. पण माहित आहे काय जशी मी म्हटलं इच्छी सून आहे ना तशी तुमची बायको ह्या घरची सूनच आहे. हा जसं आम्ही 2-4 कामं करतो तिने एक तरी काम करायला पाहिजे. जरासं तिकडे येऊन तरी पाहायला पाहिजे का वहिनी काय करू काय नाही. नसं नेतकणी करताय तर माणूस शिकून देते. हा असं थोडी तिच्या बापाच्या घरी नोकर चाकर आहे. बापाच्या घरची श्रीमंती सासरी दाखवणं बरोबर नाहीये. आपल्या घरी काय आहे हे पाहा लागते. बापाच्या घरची श्रीमंती चालत असते काय? हा सासरी कसं आहे ना त्याच्यावर लक्ष द्यावं लागते. त्याच्यातच निभवा लागते म्हटलं. बापाच्या घरचं चालत असते. बापाच्या घरची इस्टेट आणून राहिली काय ते इथं. मग तिच्या 2-4 नोकर चाकर घेऊन आली ते तिच्यासोबत काम करायसाठी. तिथं आहे तर तिची गोष्ट इथं सांगून राहिले. मग तुमच्या आई बाबाची आहे काय ऐपत 2-4 नोकर चाकर लावायची? मग लावून द्या मला तुमच्या बायकोसाठी. राहू द्या वहिनी लय माहित आहे मला किती कामाचे आहे तुम्ही तर. कोणतेच कामं करत नाही. आता 2 दिवस झाले कामं करून राहिल्या म्हणून सांगू नका मला गोष्टी. नाही तर तुम्ही कशा वागल्या का आई बाबा सोबत आणि कशा राहिल्या सारं माहित आहे मला. हे नका समजू का मला माहित नाही म्हणून. फक्त मी बोलत नाही तुम्ही बोलून राहिल्या. हा आणि माझी बायको काम करायला आली नाही इथं आणि तिला काम सांगायची तुमची काही गरज नाही आहे. काय म्हणतो काही काम नका सांगू तिले. होत असन तर करा नसन करतो तुम्ही नका करू. पण मी माझ्या बायकोने काम करू देत नाही. कायचा कल्ला येऊन राहिला आवाज घरात? मोहिनी तर अजून आलीच नाही चहा घेऊन. स्वप्न तर नाही पाहून राहिलो मी. अरे मोहिनी मोहिनी राजेशजी बसला काय डोकं तुमचं आता? तू कुठं गेली होती? चहा शिजवायला गेली होती का चहा बनवून आणायला गेली होती? हा आसाममध्ये गेली काय चहा आणण्यासाठी? घरचा सरला होता तो. एवढ्या वेळची गेली अजून याचा पत्ता नाही. झोप चालली गेली माई. हा डोक्याला आराम पडून गेला झोपलो होतो. तू चहा आणायचा पत्ता नाही अजून ना गोळी आणली. कमाल आहे बा तू. गेली का पक्कीतून जातं तिकडे? का राजेशजी
तुम्ही काय मला फक्त बोलायची शपथच खाल्ली आहे काय? हा, असं वचन घेतलं आहे काय? माझ्या बायकोला मी फक्त बोलतच राहीन, चांगलं कधी वागणारच नाही तिच्यासोबत, आणि भाग कधी तिचा घेणारच नाही, अशी शपथ गिपत घेतली आहे का तुम्ही? कधी सारख्या तोंडाने गोष्टीच नाही करत. हा, मी काय म्हणून राहिले तुम्हाला आणि तुम्ही काय बोलता? आता मी चहा नाही आणला हे दिसून राहिलं फक्त तुम्हाला. फक्त तुमचं डोकं पकडून बसले तुम्ही, घरात काय होऊन राहिले याच्यावर नसेल ना लक्ष. काय कसं राहील? हा, अंधविश्वास आहे ना तुम्हाला तुमच्या मायवर. आता काय केलं माय मायनं? बाई माय कायले काढून राहिली आता? हा, काय गरज आहे म्हटलं? काय केलं तिनं आता? अन तुझ्या भाग कायसाठी घेऊ? कोणतं त्या तीर मारले असं तर घेतो तुझ्या भाग. नाही बा लयच कामगिरीचं काम केलं म्हणून तर घेतो ना. पण कामच नाही केलं कोणतं, तर बिना कामाचाच भाग घेऊ काय? भाग घेत असं मागं फिरत जाऊ तुया का नाही? ह्या भाग घेतला बायकोचा म्हणून. कोण कल्ला करून राहिली होती घरात एवढ्या जोराजोरानं? तुम्ही बोले कोण काय झालं? मलेच म्हणता काय झालं? तुम्हीच पाहि ना काय झालं घरात, तर जराशी लक्ष ठेवत जा, तेव्हाच माहिती होईल तुम्हाला. हा, कसा तो त्याच्या बायकोकडून भाग घेते. एवढे दिवस झाले म्हटलं तो इथे येऊन, एक तरी दिवस त्याच्या बायकोने एखाद्या कामाला हात लावला का राजेशजी? तिले कोणच नाही म्हटलं घरात. आता बहिणी म्हटलं जेव्हा मी काम नाही करू तर मला कशा टच बोले? काऊन का गरीबाची पोरगी आहे म्हणून मी, आणि ती श्रीमंताची आहे तर काय म्हणते नाजूक आहे बैठे, तिच्या कोण काम नाही होत. हा, आणि तिच्या बापाच्या घरी नोकर चाकर आहे. मग तिच्या बापाच्या घरी नोकर चाकर आहे तर इथं कोणते नोकर चाकर आणले तिनं? इथं आम्ही काय तिचे मोलकरी नाही काय का तिचे कामं करून म्हणून? आम्हाला म्हणते तिला जेवायला बोलाव, तिला ताट वाढून दे. हा, म्हणजे आम्हीच करावं काय सगळं? आणि आज तर आत्याबाईनं हद्दच केली. आत्याबाईनं चक्क म्हटलं त्यानं मागितले होते ना तुमच्या भावानं दिवाळीले पैसे खरेदीसाठी, तर आत्याबाईनं माहिती आहे लपून पैसे, त्याला असं वाटलं मोहिनी आराम करून राहिली तर लपून पैसे नेऊन दिले. म्हटलं हे घे म्हणे आणि चुपचाप ठेवून घे म्हणे, सांगू नको म्हणे कोणाले म्हणे. मी सगळं ऐकलं. म्हटलं बरं झालं मी गोळी आणायला गेली तर मला सगळं माहीत पडून गेलं म्हटलं. काही बोलतं काय? आता आईवर आरोप लावतो काय तू? आई काय असं करणार आहे? म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला का तुम्हाला अंधविश्वास आहे म्हणून. हा, म्हणूनच तर म्हणून राहिली. तुम्ही सांगा मला, माझ्या डोळ्यानं पाहिलं म्हणते, स्वतः कानानं ऐकलं. इथून गेली मी, तात्याबाई काय म्हणते हे घे म्हणते, ठेवून घे म्हणते पैसे, त्याच्या समोर देता येत म्हणते, नाही तर थाई मागण म्हणते, घे म्हणते, आणि दोघं जण काही घेऊन घे जा म्हणते. आणि आज म्हटलं ती जेवली नाही ना तर तिच्यासाठी पिझ्झे बोलावले. म्हटलं आत्याबाईनं ऑर्डर करायला मला लावले. हा, तुला करता येते म्हणे मोहिनी तर ऑर्डर कर म्हणे. आणि ते इथं जेवायचं म्हटलं तसं मला उचलून ठेवा लागलं. मग यायचं ते शिडं आम्ही खाऊ काय रात्री? शिडं मी खाऊ? मला म्हणते तू काय म्हणते? अन तिला काय म्हणते तर पिझ्झा आणून देते, बर्गर आणून देते. हे बरोबर आहे का? शोभते का तुमच्या आईला? सांगा बरं तुम्ही. मग ह्या भेदभाव नाही झाला काय? मग म्हटलं तर काय म्हणते मग मोहिनी वाईट आहे, मोहिनी बदमाश आहे. हा, मोहिनी बोलते तर दिसून पडते आहे की नाही? बरं ठीक आहे ना, येऊ दे, दादा लिहू दे, बाबा लिहू दे. मी आईला विचारतो ना, मी आईला स्पष्ट विचारतो खरंच आहे का म्हणून. तसंही म्हणून आई करतेच अशी, पहिल्यापासून आमच्यापेक्षा जरा जास्तच त्याला देते. कोणती गोष्ट पण थोडी तर राहत नाही, काही करत नाही, तर त्याला पैसे द्यायची गरजच नाही आईले. आणि बरं नोकरी करते तो, असं नाही करी काम आहे म्हणून नोकरी करते, सासऱ्याच्या घरी एवढा करोडपती आहे, मग इथून पैसे द्यायची काय गरज आहे त्याला? मी बोलतो आईसोबत, तू काही टेन्शन घेऊ नको, फक्त तू जास्त काही बोलू नको. हा, घरात वादविवाद होईल असं काही बोलू नको. पण माझ्यासाठी चहा आण बा पहिले एक कप करून. हा, विचारच लागून विचारतो म्हणजे, नाही तर अशा करत जाईल का तुमच्या हिशाचं सारं त्याला देऊन देईन. मग तुम्ही काय कराल काय? मग भजन करायला लागेल तुम्हाला. मग तुम्हाला एवढं समजून नाही राहिलं आहे. हा, तुमच्या आईला खरोखर तुमचं हित नाही आहे म्हटलं, फक्त त्याचं हित आहे. कधी आला का ये बाबू 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 करून त्याला डोक्यावर घेऊन ठेवलं म्हटलं. आणि हे पोरं हे वाया गेले काय? एवढं कमाई करते आणि आणून देते मायबापाजवळ. जाय आता चहा करून आण. डोकं पहिलेच भनभन करून राहिलं माया, त्याच्यात तू अजून दुखून राहिली. जाय आण बरं चहा, आण बरं. तू घेऊन घे एखादा कप चहा. आणि कंबर दुखते म्हणजे बसली काय तुही? कर जरा बरं आराम कर आता. बरं राजेशजी, चहा तर आणतो करून, पण कधी मला माझे जे कमेंट करते माझी बहिणी भाऊ, मला जे कमेंट करते त्याचे पहिले नावं घेऊ द्या बा. ते बिचारीला आतुरतेनं वाट पाहते माईवाली, त्याला मी धन्यवाद करायची. पहिले मला त्याचे नावं घेऊ द्या. तुमच्या चहापेक्षा अर्जंट आहे त्याचं नाव घेणं, आणि मग करतो तुमच्यासाठी चहा लागन तर. हा, त्याला धन्यवाद म्हणत जाय. तुझ्यावर लय प्रेम करते ते लोक. हा, सगळेजण तुले ते मोहिनी करते, सगळेला मोहिनी आवडते म्हटलं. हो, सगळेच आवडते मोहिनी, फक्त तुम्हालाच नाही आवडत. तुम्ही कधी करता बायकोचं कौतुक? ते तरी बिचारे मला सांगते कमेंट मध्ये का मोहिनी अशी कर, मोहिनी तशी कर, मोहिनी चांगली वागतं वाईट वागतं सगळं सांगते म्हटलं. तुम्ही तर कधीच सांगत नाही मला. हा, किती काही करून तरी कमीच आहे तुले. घे आता नावं घे द्यायचे. मला माहिती आहे तुम्ही आतुरतेनं वाट पाहता माझी धन्यवाद म्हणायची म्हणून. तर आता मी धन्यवादाला सुरुवात करतो. चंद्रकला ताई, खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही मला रोज कमेंट करता. रश्मी दळवी ताई, तुमचे पण खूप धन्यवाद. सिंधू डोंगरे ताई, खूप धन्यवाद तुमचे. सुजाता डेरे ताई, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. पूजा महाजन ताई, तुमचे पण खूप धन्यवाद. अश्विनी पारिसे ताई, खूप खूप धन्यवाद. ललिता आहिरे ताई, ललिता भरडे ताई, तुमचे पण खूप धन्यवाद. एंजल सोनू ट्विन, माधवी राऊत, कुशाल कन्नक्के, पद्मजा पाठक, कविता चुनरकर ताई, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चंद्रकला ताई, जो कदम, तुमचे पण खूप धन्यवाद. सोनाली बाहुल ताई, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. अपर्णा शर्मा ताई, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. ललिता हेडाव ताई, तुमचे पण खूप धन्यवाद. आभारी आहे, असेच आम्हाला कमेंट करत जा. सुंदर सुरेख रंगोली ताई, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. अया शेख, तुमचे पण खूप धन्यवाद ताई.
सीमा बडेताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. सविता गोटमारे ताई तुमचे पण खूप धन्यवाद. कल्पना मांडाळे ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. वैशाली शेटे ताई, कल्पना मांडाळे ताई, सुजाता डेरे ताई, दीपा विधाते, अनिता तायडे, माझं किचन, सुजाता डेरे आणि जो जो कदम, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी खूप आभारी आहे आणि खूप खुश आहे. खूप आनंद होते मला, जसे तुम्ही मला इतक्या कमेंट करताना मला इतका आनंद होते. तुमचे नावही घ्यायला खूप छान वाटते आणि तुम्ही मला कमेंट करताना त्या मी सगळ्या कमेंट वाचते आणि मला खूप खूप आनंद होते. अशाच कमेंट करत जा. तुम्ही कमेंट करता तसेच मी 2-3 दिवसानंतर तुमचे मग नावं घेते. मला पण खूप आनंद होते आणि तुम्हाला पण आनंद होतच असेल. असंच कमेंट करत राहा. चला आता आपण समोर भाग बघू. जाय मग कर आता चहा. हो करतो आता. मोहिनी हर वेळेस चुकच नाही बोलत. मोहिनी कधी कधी बरोबरही बोलते. फक्त एवढा का थोडीशी फटकळ येते म्हणून मला असं वाटते का मोहिनीच चुकीची आहे या घरात. पण नाही, आई आज चुकीची वागली. आईले मी म्हणतोच, म्हणल्याशिवाय तर राहतच नाही. पण बाबाच्या समोर म्हणणं बरोबर राहील काय? नाही, बाबाच्या नजरेतून आई उतरली नाही पाहिजे. बरं मी एकट्यातच म्हणतो आईले, कारण आता कोणी आहे नाही घरी. अजून आजी बाहेर गेली आहे. आजीला बोलन, बाबाला बोलन, दादा तर बोलत नाही म्हणा, पण अजून घरात वादविवाद होईल. त्याच्यापेक्षा आईले एकट्यातच बोलतो. अनवत हो जर त्याच्या बायकोची बाजू घेते, दादाही घेते, तर मी काऊन नाही घेऊ? माही चुकते, मी माझ्या बायकोची बाजू घ्यायलाच पाहिजे. मी मूर्खपणा करतो, पण नाही, आजपासून मी मोहिनीची बाजू नक्की घेत जाईल. ते जर चांगली वागली तर. चुकीची वागली, आपल्याला चुकही समजते, बरोबरही समजते. चुकीची वागली तर नाही घ्यायची, पण बरोबर वागली तर भाग जरूर घ्यायला पाहिजे आपल्या बायकोचा. आपण आपल्या बायकोसाठी आपण उभं राहिलेच पाहिजे. आज मोहिनीनं साऱ्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिलंही मले. पण आता ते तर सगळे सांगणच म्हणा. जाऊ दे, तिच्यावर कोण भरोसा ठेवते या घरात? तिचा नवराच नाही ठेवत, तर राजेशच नाही ठेवत तिच्यावर भरोसा. त्याला ये म्हटलं ना तर बातच चुपचाप बसू देत होती. तिचं कोण टेन्शन घेत बसा बाबा, जाऊ दे तिकडे. आई ह्या बसा काय घरी? ह्या वेळेस ह्या घरी नसते, ड्युटीवर गेला होता. ह्या कधी आला बाबा? हिनं तरी बोलावले आले फोन करून. राजेश, का रे तू तर ड्युटीवर गेलता, आता काय घरी काय करून राहिला? कधी आला बाबा तू वापस? आई आज कधी बरं नाही लागून राहिलो होतं जरासं, तर दुपारी चाललो मी घरी. तर म्हटलं चल जरासा आराम करतो. मग मोहिनीला चहा करायला लावला होता. चहा करायला लावला तर ते तुला गोडी मागायला आली होती. मग गोडी आण म्हटलं आईले मागून. तर ते सांगे त्या म्हणे याले सारखेच बोलतो आई मी, नाही तर मग म्हणशील तू का राजेशाचं घुमून फिरून गोष्ट करते म्हणून. कोणती गोष्ट रे? कोणती गोष्ट? घुमून फिरून करता बोल ना, सारखी सारखी घुमून फिरून कायले बोलायला लागते? आई त्या बरोबर नाही केला आज. तू सांग, तू तर इथं राहत नाही सुमित, त्याला पैसे देणं आणि त्याचेच लाड करणं, त्याच्याच बायकोचे करणं तुला शोभत नाही. आई ज्या सुना तुझ्यासाठी करते रात्रंदिवस, त्या म्हटलं तेव्हा तुला चहा करून देते, जेवाचं करून देते, तुझ्या पोरीचं केलं, सगळ्या ज्याचं करते, ज्या करते त्याचं नाव घ्यायला पाहिजे आई. त्याला नाही तुझ्याकडून काही होत देणं, तर निदान तू त्याच्यासोबत चांगली तर वागू शकतं. जो काही करत नाही त्याचा लाड करतं, आणि जो काही करते त्याचं पैसे नाही करता तू. आज सुमितले त्या पैसे दिले म्हणते, कोणाला विचारून दिले त्या पैसे? असं कान भरले वाटते तिनं तुये? नाही, तिनं कान भरले बायकोनं आणि चालला इथं मायले प्रश्न विचारायले. आतापर्यंत तुझी बायको काहीच नाही करे, तेव्हा नाही विचारलं रे ते तिला कधी? आई ते जुन्या गोष्टी काढू नको आता, मुर्दे नको उकरू जुने मेलेले. मेलेले मुर्दे उकरले कनी तर फालतूचे वाद होते घरात. तिले मी पहिल्यापासूनच म्हटलं घरात काम करायले, असं नको समजू तू का म्हटलं नाही म्हणून. आता ते तशी वाईट वागे तर आता मी त्याला काही करू शकत नाही. तर ह्या जन्मात तिला तिच्या माईच्या इथं पाठवून दिलं होतं म्हटलं, माहिती आहे तुले? गेली ते एक फोन नाही लावला म्हटलं तिले, तुझ्या म्हणण्यानं एक फोन नाही लावला तिले ये नाही म्हटलं, जाय नाही म्हटलं, काहीच नाही बोललो मी तिच्यासोबत. ते लागून तर लहान सून तू काहीच करत नाही. फक्त काय आहे का बापाच्या घरची श्रीमंत आहे म्हणून एवढी बरोबर करता काय तू तिची? असं तुला आता माईवर भरोसा नाही आहे आणि त्या बायकोवर 2 दिवसाची आली तिच्यावर भरोसा आहे तुला नाही? आणि तिने तुझे कान भरले तर चालला इथं माईले विचारायले? नाही, बरोबर नाही आहे. पण हे राजेश सोबत नाही तुले, बदलला पण तू आता, खरंच लय बदलला बायको आली तर. आई म्या मोहिनीवर कधीच भरोसा केला नाही म्हटलं. मी हर वेळेस तिलेच गलत म्हणत राहिलो, पण ह्या घरात तुमचंही चुकते हे मला माहित आहे. फक्त मी काय चूप राहत गेलो, पण आज हद्दच केली नाही. मी आता बाबाच्या समोर बोलत होतो, पण मी म्हटलं काय आता बाबाच्या समोर काढत बसा, म्हणून मी काही बोललो नाही आई. नाही तर बाबांना तुला सांगितलं असतं आता. पण आता एक लक्षात ठेव, आजपासून जर मी दर महिन्याला तुझ्याजवळ पैसे देतो तर आजपासून तुझ्याजवळ मी पैसे देणार नाही महिन्याचे, हे तू लक्षात ठेवून घ्या आता. हो, काय देशील आता माझ्याजवळ पैसे? दे ना तुझ्या बायकोजवळच, माहित पडते किती के करते. तर मागल्या दिवशी माहित नाही काय तुझे पैसे चोरले होते तिनं तर? आई हे बरोबर आहे, तिचं चुकलं, तिनं चोरले कनी हे तिचं चुकलं. पण माहिती आहे काय, मलाही चुकलं म्हटलं. मी तिला कधी म्हटलं 10-20 रुपये 5-50 रुपये कधी खर्चालाही दिले नाही. काय करून ते तिच्याजवळ पैसे नव्हते, घेतले असून तिनं. आता मी माझी चूक सुधारतो आई, माझ्या बायकोला साथ देतो. आतापर्यंत लय दिला तुम्हाला साथ, आता मी माझ्या बायकोला साथ देतो. जर ते चांगली वागली तर, चुकीची वागली तर तिला देणार नाही, एक लक्षात ठेव जाईल. बापा राजेशजी जास्त खूपच हे झाले. एवढ्या दिवसात माझ्याकडून कधी साईड नाही घेतली, आज घेऊन राहिले. किती चांगलं वाटून राहिलं मला. नाही तर ते पाहिनं तो तर निरा बायकोच्या मागच राहते आणि हे कधी माझ्याकडून बोलत नाही, पण आज बोलून राहिले.
खरंच यायला आज जाणवलं का मी बरोबर आहे पण घरातले लोक चुकीचे वागून राहिले हे समजलं त्याले. आणि खरोखर समजायला पाहिजे घरातल्या माणसाले की आपली बाई चुकीची आहे की बरोबर आहे. चुकीची असेल तर नका बोलू, पण बरोबर आहे तर नक्कीच बोलायला पाहिजे तिच्या इकडून. हो पाय ना, भांडण लावून ठेवलं ना त्या माहिले का, आग लावून ठेवली चांगली आणि आता बसली चुपचाप शेकून राहिली आता त्याच्यात हात. आता बाई कायची आग लावली म्या, कायची आग लावली तुम्ही सांगा. आग नाही लावली, तुमच्या पोराला सांगितलं म्हटलं तुमचं खरं रूप काय आहे तर. कहून माय असो बायको असो बाप असो कोणी असो, पण खरं रूप माणसाला कळलंच पाहिजे. नाही तर अशानं काय होते, एकाचा फायदा होते बाकीचेचं नुकसान होते. ह्या दोन्ही भावाचं नुकसान होऊन राहिलं होतं याच्यात. एकाचीच भलाई नाही सोचली मी, पूर्ण घराची भलाई सोचली आता बाई. तुम्ही हे बरोबर नाही करून राहिल्या होत्या. आज तुम्ही एवढे पैसे दिले, उद्या म्हटलं तुम्ही पुरी प्रॉपर्टी त्याच्या नावाने लिहून द्या. एक लहान चूक कधी मोठ्या चुकीत बदलत ना त्या बाई, हे सांगता येत नसते म्हटलं. आई याले आग लावणं नाही म्हणत असते, याले समजदारी म्हणते. आता पाय तरी तिनं मला अर्ध्याच गोष्टी सांगितल्या, पण माहिती आहे मी पुऱ्या गोष्टी ऐकल्या म्हटलं तुमच्या. तुम्ही तिलेही काय बोलल्यात, होय काय बोलला, सगळं ऐकलं आणि रोजचंही ऐकूनच राहिलो आहे. फक्त एवढं आहे का मी बोलून नाही राहिलो, कधी तिचा भाग मी घेतला नाही. काल म्हटलं आई कालची गोष्ट आजी एवढं बोलली तर तिनं तुझा भाग घेतला म्हटलं. नाही आमची सासूबाई अशी आहेच नाही म्हणून. आणि त्या काय केलं आई शेवटी, त्या काय केलं सांग ना मला. मोहिनी बनवला काय, चहा बनवला काय? चल चहा घेऊन घेऊ, आईला देतो एक कप आणून. आणि माहिती आहे काय, आपल्यासाठी अलग भाड्यानं घर घेऊ आपण, तिकडेच राहू. नाही पटत नाही यायला आपलं इथं राही ना, तर अलग राहू म्हटलं आपण दोघं जण, तिकडेच राहून तिकडेच करून तिकडेच खाऊ. नाही हो राजेशजी, घर सोडून नाही जाऊ बाबा आपण असं. नाही चांगलं नाही वाटत असं. राहू दे, आई वय त्याचं शेवटी चुकलं असं ना, तर जाऊ दे आता, जी चूक झाली ती झाली. एवढं नका मनावर घेऊ बाबा. आतापर्यंत तू जास्त नांदा होता अलग राहू म्हणून. हो ना, आता काय झालं तुले, आता घर चांगलं वाटून राहिलं काय? राजेशजी, जे आपल्या पूर्ण परिवारात आनंद आहे ना, ते एकटं राहण्यात नाही आहे म्हटलं. लय लोकांचं पाहिलं मी आता, एकटं राहण्यात काहीच मजा येत नाही. आणि चार चौघात राहतो ना आपण आपल्या परिवारात, तर खूप चांगलं वाटते. म्हणून म्हणतो का काय करता आई बाबाला आता सोडून घ्यावं यात. आई पाहिलं म्हटलं मोहिनीचं मन, आतापर्यंत हलकटच बोलत होते तिले, पण आता पाय सुधारली ना मोहिनी. मग पाय मोहिनी सुधारते कुठं, मोहिनी जर सुधारली तर झालं मग काम. मग मोहिनीच्या तर पोटत दुखते मोहिनी जास्त सुधारली तर. मोहिनीने काही ना काही कारनामे केल्याशिवाय गमते का? चला मग आमची बहीण भाऊ पहा, अशीच व्हिडिओ यायला जरी वाटते मोहिनी सुधारली, पण मोहिनी एवढ्या लवकर सुधारत नाही. फक्त यायला जागेवर राहण्यासाठी होतं, जरासं यायची चूक यायला दाखवा लागते. एवढं मोठं सोडून जाईन का बाबा मी, इथंच राहतो ना. इथं कसं एवढे कामानी करा लागत, अलग राहिलं ना तर सारे कामं मलाच करा लागते. इथं आता वैशाली तर येईपर्यंत आहे जरासं टेन्शन, आल्या म्हणजे मला एवढे कामानी करा लागत. चला मग आता भेटू आपण उद्याच्या भागात, आणि उद्याचा भाग नक्कीच पहा, चांगलीच मजा येईल तुम्हाला. आणि हो, आपल्या व्हिडिओले लाईक नक्की करत जा बा. लाईक भरपूर आले पाहिजे आपल्याला. तुम्ही की व्हिडिओ तर पाहता, पण माहिती आहे का लाईकच करत नाही. लाईक करत जा, शेअर करत जा, आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. सबस्क्रायबर झाले पाहिजे ना आपले पूर्ण. सबस्क्राईब करत जा आणि हाईप करत जा, हाईप करायला विसरू नका. करता म्हणा तुम्ही, मलाही माहिती आहे माझे बहीण भाऊ खूप चांगले आहे. मला खूप त्यांचा म्हणजे प्रतिसाद मिळते, खूप चांगलं वाटते. आणि आणखी कोणी राहिलं असेल कमेंटमध्ये ज्यांचं नाव घेतलं नसेल गेलं, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. कारण कसं असते, आपल्याला काही नावं दिसते काही दिसत नाही, त्याच्यामुळे आपण पूर्ण घेतो कधी नाही घेत. तर तुम्ही माहिती आहे का, राग नका येऊ देऊ बा, आणि व्हिडिओ आवर्जून बघत जा. आणि चला भेटू आता आपण उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.